विद्यार्थी असून तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर आज जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त आम्ही अवयवदान या विषयावर पटनाट्य सादर करणार आहोत। सदर कार्यक्रम पूर्णतः काल्पनिक असून केवळ प्रबोधन करण्याच्या हेतूने निर्मित करण्यात आला आहे। सदर कार्यक्रमातील सर्व पात्रातील नावे या पूर्णतः काल्पनिक असून त्यांचे जीवित अथवा मृत व्यक्तीशी कोणतेही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा। हा कार्यक्रम त्यातील संवाद कोणताही व्यक्ती, संस्था, जात, लिंग यांचा भावना दुखावण्याचा अथवा अवमान करण्याच्या हेतूने सादर केलेला नाही। सदर कार्यक्रमातील विषयाची आधारित दर्शकांनी घेतलेला निर्णय किंवा कृती संपूर्णपणे त्यांची स्वखुशी असून आम्ही डॉक्टर जोझे मगदूम ट्रस्टचे अनिल उर्फ पिंटू मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेज धरणगुत्तीचे विद्यार्थी असून तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर हे त्यातून उत्पन्न होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या गोष्टीत जबाबदार असणार नाही। आता आम्ही अवयवदान महानदान या विषयावर पटनाट्य सादर करीत आहोत। अरे कोण आहे हा? हा तर आमच्या पलीकडच्या गल्लीतला मुलगा आहे। अरे किती लागले याला? खूपच मोठा ऍक्सिडेंट झाला वाटतं। हो, खूपच रक्त येत आहे। हॅलो हॅलो काका कुठे आहे तुम्ही? बोल की बाय, घरी मी। कसं काय फोन केलास? चहा नाश्ता झाला तुमचा? हां झाला की। बोल की कसं काय फोन केलास? आमच्या तिघांचा ऍक्सिडेंट झालाय। काय सांगतोस? कुठे तुम्ही? होय, आम्ही तेजला मगदूम हॉस्पिटलला घेऊन आलोय। तुम्ही लवकरात लवकर मगदूम हॉस्पिटलला या। हां आलोच। अगं ऐकतीस काय? काय झालं? आपल्याला लवकरात लवकर हॉस्पिटलला जायला पाहिजे। आपल्या मुलाचा ऍक्सिडेंट झालाय। काय झालंय? हॉस्पिटलला जा। तुला सांगतो, चल। कुठे माझा मुलगा? कसा आहे तो? बरा आहे ना? हो, कुठे आहे माझा मुलगा? बरा आहे ना? जास्त काही लागलं नाही ना त्याला? नाही नाही काका काकू, आम्ही गाडीवरून जेवण करून येत होतो तेव्हा आमचा ऍक्सिडेंट झाला। बरा आहे ना तो आता? हो, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका। काय टेन्शन घेऊ नका, बसा तुम्ही, होईल तो बरा। बरा आहे ना तो आता? पेशंटची कंडिशन खूपच गंभीर आहे। त्याच्या डोक्याला खूप मोठी दुखापत झाली आहे, त्यामुळे आम्हाला त्याचे ऑपरेशन करावे लागणार। तुम्ही फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्या, मी ऑपरेशनची तयारी करतो। सिस्टर यांना फॉर्म भरून घ्या। हो मॅडम। पेशंटचे आई वडील तुम्हीच का? हो आम्हीच। या आपण फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घेऊया। गाडी जरा शिस्तात चालवायची। हो हो काका। बरा होईल ना तो आता? काका काकू तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, तो होईल बरा। तुम्ही बसा इथे। डॉक्टर कसा आहे तो आता? ऑपरेशन झालं ना? ठीक? हो डॉक्टर, बरा आहे ना तो आता? कसा आहे आमचा मित्र आता? ऑपरेशन झाले आहे, पण पेशंटला अंडर ऑब्झर्वेशन मध्ये ठेवण्यात आला आहे, जेणेकरून आम्हाला समजेल की त्याचा रिस्पॉन्स काय येतो का। थोड्या वेळात आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू। बरा होईल ना तो आता? काही होणार नाही ना त्याला? होईल तो बरा, नको टेन्शन घेऊस, देवाच्या कृपेने होईल तो बरा। काय टेन्शन घेऊ नका काका की होईल तो बरा। डॉक्टर, बरा आहे ना माझा मुलगा? त्याचा काही रिस्पॉन्स आहे का? डॉक्टर कसा आहे तो आता? डॉक्टर आमचा मित्र शुद्धीत आला का? पेशंटला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आला आहे, परंतु मला सांगताना खूप पेशंटचा ब्रेन डेड झाला आहे। ब्रेन डेड? ब्रेन डेड म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? हे बघा, माझे शांतपणे ऐकून घ्या आणि समजून घ्या। ब्रेन डेड म्हणजे माणसाचा मेंदू काम करायचा बंद करतो, परंतु त्याचे काही अवयव जसे की हार्ट, लिव्हर, किडनी, डोळे हे काही वेळेसाठी काम करत राहतात, जोपर्यंत तो व्हेंटिलेटरवर आहे तोपर्यंत। डॉक्टर हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही शांतपणे ऐकून घ्या आणि समजून घ्या। ब्रेन डेड म्हणजे माणसाचा मेंदू काम करायचा बंद करतो, परंतु त्याचे अवयव काही वेळासाठी चालत राहतात। मला असे वाटते की तुम्ही तेजचे अवयवदान करावे, जेणेकरून दुसऱ्यांचे आयुष्य सुखकारक होईल। अवयवदान म्हणजे नक्की काय? आपल्या देशात कितीतरी असे पेशंट आहेत ज्यांना हार्ट, लिव्हर, किडनी, डोळे याची आवश्यकता आहे, ते नसल्यामुळे त्यांचे आयुष्य खडतर बनते। मला असे वाटते की तुम्ही तेजचे अवयवदान करून त्यांचे आयुष्य सुखकारक बनवावे। अवयवदान ते बोलण्यात का सोपं आहे? हे काय बोलताय तुम्ही? हो डॉक्टर, आम्ही यासाठी तयार नाही। जर आम्ही आमच्या मित्राचे डोळे दान केले तर तो पुढच्या जन्मी अंधारात तर होणार नाही ना? नको बाबा, आम्ही तर यासाठी तयार नाही। हे सगळे गैरसमज आहेत। अवयवदान हे महान दान आहे। डॉक्टर, यासाठी तुम्ही माझ्या मुलाला मृत घोषित करत आहात, जेणेकरून त्याचे अवयव दुसऱ्याला देऊ शकाल? हो डॉक्टर, मी यासाठी तयार नाही। आम्ही आमच्या मुलाचे अवयवदान करू शकत नाही।
हे बघा, मी तुमची कंडिशन समजून घेऊ शकतो, पण परंतु पेशंटला वाचवणे हे माझे काम आहे, मारणे नाही. माझं कर्तव्य आहे की मी तुम्हाला सांगितलं अवयवदानाचं महत्त्व. जर तुम्हाला तेजाचे अवयवदान करायचं नसेल तर राहू द्या. आम्ही पेशंटला व्हेंटिलेटरवर ठेवलं आहे, ऑपरेशन करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा काहीच रिस्पॉन्स नसल्यामुळे आम्हाला त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलंय. आता आम्ही त्याला व्हेंटिलेटरवरून काढतो. नको डॉक्टर, आमच्या मुलाला कोणतेही प्रयत्न करा, पण आमच्या मुलाला वाचवा. आमचा एकुलता एक मुलगा आहे. डॉक्टर, पैशाची काही काळजी करू नका, पण आमच्या मुलाला वाचवा. डॉक्टर, प्लीज आमच्या मित्राला वाचवा. आम्ही त्याला व्हेंटिलेटरवरून काढत आहोत. सिस्टर, पेशंटला व्हेंटिलेटरवरून काढा. हो मॅडम. मॅडम तिथे काहीतरी आहे, मी आज जाणार नाही. काय बोलतेस? चल बघू. मी डोळा बोलतो, मला मारू नका. मी कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाश आणू शकतो, कोणाच्या तरी आयुष्यातील अंधार दूर करू शकतो, कोणाची तरी स्वप्न पूर्ण करू शकतो. शरीर मेले पण मी नाही. मला या सुंदर जगाला बघू द्या. मी हृदय बोलते, मला धडकू द्या. माझी धडधड बंद करू नका. या शरीरासोबत माझं नातं तुटलंय, पण मी दुसऱ्या शरीरात राहू शकतो, त्याला जिवंत ठेवू शकतो. मला जगू द्या, प्लीज मला जगू द्या. मी किडनी बोलते, मला मारू नका. मला निराधाराचा आधार बनवू द्या. मी कुणाच तरी आयुष्य वाचवू शकते, कुणाच तरी आशा बनवू शकते. मला मारू नका, मला जगू द्या. मला एक संधी तरी द्या. मी लिव्हर बोलते, मला का मारताय? मी काय केलंय? निराश झालेल्या परिवारात मला आशेचा किरण दाखवू दे, कुणाला तरी सुंदर जीवनाचा आस्वाद घेऊ दे. कुणी आई बहीण बायकोचा हात धरून त्यांना सावरू तर दे. मला मारू नका, प्लीज मला मारू नका. आम्ही काय केले? आम्हाला कोणत्या चुकीची शिक्षा मिळत आहे? आम्हाला मारू नका, आम्हाला जगू द्या. नर्स, डॉक्टर कुठे आहेत? त्यांना बोलवा तू. हो आहेत की. 2 मिनिट थांबा, त्यांना बोलवते. डॉक्टर, डॉक्टर, तुम्हाला त्याच्या आई वडील भेटण्यासाठी बोलवत आहेत. डॉक्टर, हे खरंच आहे? असं होऊ शकतं? आम्ही आमच्या मित्राला अवयवदानातून जिवंत ठेवू शकतो. हो डॉक्टर, असं होऊ शकतं का? आमचा मुलगा नाही राहिला, पण आमच्या मुलामुळे दुसऱ्या आईच्या मुलाला तरी आनंद देऊ शकतो ना. हो, असंच होऊ शकतं. आपण अवयवदानातून दुसऱ्यांचे आयुष्य सुखकारक बनवू शकतो. मला असे वाटते की तुम्ही तेजाचे अवयवदान करावे. हा निर्णय आहे. हो डॉक्टर, हाच खरा निर्णय आहे. मला खरंच खूप आनंद होत आहे तुमच्या या निर्णयामुळे, अवयवदानाच्या निर्णयामुळे. तुम्ही जे अवयवदान यातून करत आहात त्याच्यातून दुसऱ्यांचे आयुष्य सुखकारक होईल. मला अवयवदानाचे फॉर्म भरून घ्या आणि पुढची प्रक्रिया करून घ्या. या अवयवदानातून ज्यांचे आयुष्य वाचेल ते तुम्हाला आशीर्वादच देतील. सिस्टर, यांच्याकडून फॉर्म भरून घ्या. हो मॅडम. त्याचे आई वडील या, आपण फॉर्म भरून घेऊया. हा फॉर्म आम्ही तुमच्या मुलाच्या अवयवदानाच्या सहमतीसाठी भरून घेत आहोत. हा फॉर्म वाचून साईन करा. थँक्यू. त्याचे आई वडील तुम्हीच ना? हो हो, आम्हीच. या बाळांनो, बसा. कोण तुम्ही? काका काकी, मी आदिती. ऍक्सिडेंटमुळे माझ्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली होती, पण फक्त तुमच्या अवयवदानाच्या निर्णयामुळे आज मी हे सुंदर जग पुन्हा बघू शकते. हो काका काकू, मीही एक डान्सर आहे, पण माझे हृदय कमकुवत असल्यामुळे मी डान्स करू शकत नव्हते. पण तुमच्या तेजच्या अवयवदानाच्या निर्णयामुळे मी माझे स्वप्न जगत आहे. हो, आम्हाला खूप अभिमान आहे की आम्ही अवयवदानाचा हा निर्णय घेतला. हो हो, आम्हालाही खूप अभिमान आहे की आम्ही अवयवदानाचा निर्णय घेतला.
आम्ही हा अवयवदानाचा निर्णय घेत नव्हतो, पण आम्हाला डॉक्टरांनी अवयवदानाचे खूप छान पद्धतीने महत्त्व सांगितले. आमचा मुलगा नाही राहिला, पण आमच्या मुलामुळे दुसऱ्या आईचं मुलाला तर हे सुंदर जग बघू शकेल आणि आमच्या मुलालाही या गोष्टीचा खरंच खूप अभिमान वाटेल. दान आहे, ज्यामुळे गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या गरजू व्यक्तींना जीवनदान मिळते आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान सुधारते. त्यामुळे मी सर्व बंधू भगिनींना आवाहन करते की त्यांनी अवयवदानाचा निर्णय घ्यावा. अवयवदान महान दान, अवयवदान महान दान. धन्यवाद.